तर मंडळी, आज 24 जुलै. आज आपण बघणार आहोत ठरलं तर मगचा आजचा भाग. आजचा भाग थोडा इमोशनल आहे. कारण आता सायलीच्या बाबतीत जे घडलं होतं तेच कदाचित या मुलीच्या बाबतीतही घडतंय. छान गोड मुलगी आहे ही. त्या भागात काय झालं असेल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सायली आता मधुभाऊंना समजावत असते. मधुभाऊ, हिच्याकडे बघा ना, रस्त्याच्या कडेला झाडाच्या मागे लपलेली होती. ही इतकी घाबरलीये. मग काय झालंय कोणालाच माहित नाही. नक्की काय झाले असेल हिच्या बाबतीत ते कुणास ठाऊक. मधुभाऊ, अहो तुम्हीच सांगा ना, यात त्यांना शारीरिक आणि मानसिक हक्क मिळणं हे त्यांचा हक्क नाहीये का? हिच्यासाठी कुणीतरी लढायला हवंच ना. त्यामुळे पुढे हिची जबाबदारी माझी. आता हे ऐकून सगळ्यांना आनंद होतो मंडळी. अजूनही पहिलीला कॉंग्रॅच्युलेशन म्हणतो, बायको कॉंग्रॅच्युलेशन, आणि सगळ्यांच्या अशा कडकडत टाळ्यांचा आवाज येतो. चैतन्यही मागून आवाज देतो, सायली वहिनी. नंतर म्हणतो, सॉरी मॅडम. तिला काय हे मॅडम वगैरे असं आवडत नाही ना मंडळी. साध्या स्वभावाने ती सगळ्यांचं मन जिंकते. एक आश्रमातला मुलगा म्हणतो, अगं आश्रमाची मालकीन जरी असलीस ना तरी आमची सायली ताईच आहे. ते मालकीन वगैरे फक्त कागदपत्रांत. सायली आता मधुभाऊचा, आश्रमातल्या काकांचा आणि सगळ्यांचा आशीर्वाद घेते. ताई तर आनंदाने म्हणते, चला चला सायली मॅडम, तुमच्या चेअरवर बसा, आम्ही तुमचं औक्षण करतो. श्वेताई आता सायलीचं औक्षण करते. नंदन, सायली ताई, अगं आश्रम सांभाळायला तू योग्य व्यक्ती आहे. बघ मला इतक्या कमी दिवसात कळलंय. आणि सायली ताई, अगं तू जीव वाचवलायस माझा. आणि हा, तू इथे राहत नसलीस ना तरी तुझ्याशिवाय इथं पान सुद्धा हलत नाही कुणाचं. तर नवीन आश्रमातल्या मुली पुढे येतात. तेही पुष्पगुच्छ देऊन तिचं अभिनंदन करतात. मी आता त्यांना विचारते, तुझं नाव काय? अगं आश्रमातल्या मंदिरातल्या गुरुजींनी माझं नाव सोनल ठेवलंय, त्यामुळे सगळेजण मला सोनल म्हणूनच हाक मारतात. आणि सायली आता दुसऱ्याही मुलीला विचारते. ती सांगते, मला सिग्नलवरचे लोक ताईच म्हणायचे. तर आपण ठेवूया तुझं नाव. तुझं नाव आहे दिव्या. सगळेजण कडकडात टाळ्या वाजवतात. अर्जुन म्हणतो, आता सायली मॅडमने ठेवलंय ना तुझं नाव, तर मग हेच फायनल. सायलीच्या बाजूला उभी असलेली मुलगी दुसरीकडेच बघत असते. तिला त्यातले फुलं होतात. सायलीला समजून जातं. सायली तिच्या हातात देते आणि ती घेते पण. मंडळी, आता प्रिया तर त्यांना त्रास दिला. आता प्रियाने आता तर ही नर्सला पण इथं हॉस्पिटलमध्ये त्रास दिला. आता प्रियाला विचारते, काय खावंसं वाटतंय हो तुम्हाला? तर बघा कशी बोलते, काय वेळ आली आहे माझ्यावर. कोण आहेत माझे डोळे पुरवणारे? माझा नवरा, माझी सासरची माणसं माझ्याकडे निरखून सुद्धा बघत नाही ग. कोणत्या केसमध्ये अडकवलंय मला. बघ माझी काय अवस्था केलीये. नागराज तर झोपण्याचं नाटक करत असतो, पण नागराजला सगळं ऐकू येतं. आणि मंडळी मजेशीर आहे, नागराज आणि प्रिया एकाच वॉर्डमध्ये. आता असं वाटतंय माझं बिचारं बाळ जन्माला आलं की जेलमध्ये सोडेल. बघा किती छान समजावते ते प्रियाला. हे बघा, शेवटी मी सुद्धा एक स्त्री आहे. तुम्हाला मी काहीही त्रास होऊ देणार नाही. तुम्हाला जे काही हवं असेल ना ते मला सांगा. गोड येणे म्हणते, चॉकलेट मिल्कशेक आणि व्हेज पिझ्झा. ऐकल्यानंतर नागराज त्याचे डोळेच उघडतो आणि प्रियाकडे बघतो. म्हणते, बरं ठीक आहे, मी बघते. नर्स तिथून निघून गेल्यानंतर नागराज जोरजोऱ्याने हसतो. नागराजला म्हणते, आता एवढं हसायला काय झालं? चॉकलेट मिल्कशेक, व्हेज पिझ्झा, सॉलिड. कशी आई आहेस ग प्रिया तू? स्वतःच्या प्रेग्नेन्सीचा सुद्धा स्वतःच्या स्वार्थासाठी फायदा करून घेतील. मगाशी तू काय सांगत होतीस ग डॉक्टरला? मला हे होतंय, मला ते होतंय. मला माहित आहे तुला काहीही नाही होतंय. तुझं बाळ तुझ्या बापावर गेलं असेल, त्यावर अजिबात नसेल गेलं. साधं आहे ग ते. तू
त्याच्या नावाखाली स्वतःचे लाड पुरवतील. तुम्ही फार माझ्याकडे लक्ष देऊ नका. तो सचिन तुम्हाला कॉल करतोय की नाही त्याच्याकडे लक्ष द्या. नागराज आता फक्त एकच म्हणतो, धन्य आहेस प्रिय तू. श्वेता आता सायलीला म्हणत असते, सायली ताई अगं तू हिची काळजी नको करू. आजपासून ही माझ्या ताब्यात असेल. खरं तर तू आज कुठलाही दुसरा विचार करू नकोस. तुझा खास दिवस एन्जॉय कर. सोनल आणि दिव्या तुम्ही दोघी वात्सल्य कुटुंबाचा भाग आणि मी तुमची ताई आहे. बघ सायली, तू आता या आश्रमाची ताई नाही आहेस. तू या आश्रमाची आता मॅडम आहे. पोलीस स्टेशनमध्ये तर तू यांच्या नावाची नोंदणी करून आलीच असेल. मला पूर्ण खात्री आहे की तू आश्रम यशस्वीपणे सांभाळशील. माझे आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे. श्वेताने आता शिरा केलेला राहतो सायलीसाठी. सायली ताई अगं मी तुझ्यासाठी शिरा केलाय. थोडा खा ना. पटकन किचन मध्ये जाते आणि शिरा आणते. आज गोडाचा घास ताईला तिच्या नवऱ्याने भरवायला हवा. काय चालेल ना अर्जुन सर? चालेल म्हणजे धावेल. बाजूला उभी असलेल्या मुलीलाही देते शिरा. मंडळी अस्मिताचा कॉल आलेला राहतो घरी. व्हिडिओ कॉल बरं का, त्या ऑफिसमधून व्हिडिओ कॉल करते. मम्माकडे बघ, मम्माकडे. मम्मा मला छोटे छोटे घास भरव ना. आता कुठे त्याने खायला सुरुवात केली, त्याला सवय नाहीये. मग तो नुसतं गिळतोय आणि तू त्याला मधून छान करून दिलंयस ना. अगं मी सुद्धा आई आहे. मी कधी लहान मूल बघितलं नाही असे का वागतेस ग? तुला आणि तुझ्या दोन्ही भावाला मीच तर मोठं केलंय. नाही आहे ग मम्मा, तिथं आता थोडा रंगायला लागलाय. त्याच्या मागे फिरून तुझी होईल म्हणून म्हटलं. आम्हाला सांभाळलं तेव्हा तू आता खूप वर्ष झाली. या विचाराने तर माझं इथे मनही नाही लागत ऑफिसमध्ये. आता तुझी खूप दगदग होत असेल ना ग. मला सांभाळताना आजी नाही दमत. पण काकू स्मितला घास भरवत असते. सायकीकडे कड जा तू. अस्मिताची काळजी अजून वाढते. अगं मम्मा त्याला नीट पकडणं. मला आता अस्मिताला समजावते. अस्मिता ताई अहो वहिनीने नीटच धरलंय. एवढं तरी दंगा करणारच ना तू. अगं अस्मिता यावर म्हणते, डॉक्टरांनी सांगितलंय त्याला वेडवाकडं पकडायचं नाही. आता कल्पना काकू तर थकूनच जाते अस्मिताच्या व्हिडिओ कॉलवर. अस्मिता तू तुझं तिथे काम कर बरं. मी स्मितला नीट सांभाळते. ठेव ग तू फोन आता. आईली आता लहान बाळाला म्हणजे त्या लहान मुलीला भरवत असते. चला वरण भात आणलाय ते पण गरम आणि त्यावर तूपही आहे. तरी भूक लागली आहे ना. लहान मुलगी चमच्याने भात खाते. सायली म्हणते, मी भरू का तुला? मला अजून तुझं नाव नाही सांगितलंय. काय बरं असेल? हाक कशी काय मारणार? मला हाक मारायची असेल तर ती मला सायली ताई अशी हाक मारू शकते. काय बरं नाव असेल त्या मुलीचं? श्रद्धा, प्रीती, मनाली. ती मुलगी सांगते, माझं नाव गौरी आहे. गौरी किती छान नाव आहे तुझं. इतक्यातच पार्सलवाला येतो. मॅडम पार्सल. पार्सल घेण्यासाठी जाते. ती काही जाऊच देत नाही. थोड्यात श्वेता पुढे येते. असं घाबरायचं नाही, माझं पार्सल आले ना. मी पटकन घेते. ती ताई अगं तू बस तिच्या जवळ, मी घेते. पार्सलवाल्यापासून पार्सल घेते. ते पार्सल सायलीच्या टेबलवर ठेवते. ती विचारते, काय आहे सायली ताई हे सगळं? सायली सगळ्यांना हाक मारते. त्यांना म्हणजे सोनल आणि दिव्याला. सोनल आणि दिव्या पुढे त्यातले ड्रेसचे बॉक्स काढते. हे बघा तुमच्यासाठी आणलंय. तुम्ही घालून बघा येते की नाही आणि फिटिंगला कसे बसलेत ते मला सांगा. एक पार्सल गौरीचं पण असतं. गौरीसाठी छान पिवळ्या कलरचा फ्रॉक आणलेला राहतो मंडळी. काय तू तर खूप मोठी मुलगी आहेस आणि तुला चेंज करायला सायली ताई हवी आहे का? तस नाही गौरी बाळा, अगं असं नसतं घाबरायचं सतत. ती ताई आपलीच आहे की नाही. सायली ताई अगं जादू आहे तुझ्यात. सगळ्यांना किती कसं करते. मला नाही जमत ग. या आश्रमाला तर मला घरच म्हणा वाटतं. तू सगळ्यांना सांभाळतीयस. मला तर असं वाटतं की तू बऱ्याचपासून या घरातलीच आहेस. काय बाकीचं? शुभमसाठी शाल आहे
आणि ते काकांसाठी नव्हतं, तर त्यांच्या पायाला त्रास होतो ना. आणि हा हे तुझ्यासाठी सोनू आणि मानसीसाठी कंपास आणलेत, म्हणजे पाहू सगळं. आणि कुसुमताईसाठी साडी, काही वर्षापासून तिच्याच त्या साड्या काय हवं हे सगळं आठवू का? आता श्वेता सगळं पिशव्या आत घेऊन जाते आणि श्वेता गेल्यानंतर इन्स्पेक्टर सावंत आणि अर्जुन येतात. तिथं येतात आणि चेअरवर बसतात. अर्जुन सायलीला सांगत असतो की आपण नोंदणी केली ना मिसिंग कंप्लेंटची, तर एका मुलीबद्दल आणि मिसिंग कंप्लेंट आहे म्हणून. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात हो, नोंदणी झाली. आपली एक मुलगी पुण्याला राहते म्हणे, त्यासाठीच ते चौकशीला आलं. हे कुठल्या मुलीबद्दल बोलताय? ते आणि एक मुलगी तर राहतच होती. तितक्यातच श्वेता म्हणते हो हो. मंदई श्वेताच्या तोंडून निघून जातो हो. ताई, अगं ती सोनल, ती याआधी पुण्याला गुरुजीकडे राहत होती. सोनल आणि आता दिव्याही येतात ड्रेस चेंज करून. तिच्यावरही पिवळा कलरचा टॉप खूप छान शोभून दिसतो. तर आता सायलीला विचारतो, या सगळ्यांसाठी कपडे तू घेतले सायली? श्वेता म्हणते, फक्त यांच्यासाठीच नाही, आश्रमात सगळ्यांसाठी लागणाऱ्या वस्तू सायलीताईने आणल्यात. तुझी बायको कमाल आहे हं. अर्जुनही म्हणतो हं ते तर आहे. तर सायली सोनलला प्रश्न विचारते, बरं सोनल, तू याआधी पुण्याला राहत होतीस का ग? सोनल म्हणते हो. इन्स्पेक्टर सावंत हळू आवाजात अर्जुनच्या कानात म्हणतात, म्हणजे कंप्लेंट बहुतेक हिच्याच बाबतीत होती. अर्जुन आता इन्स्पेक्टर सावंतला म्हणतात, इन्स्पेक्टर साहेब, हो, हिची मिसिंग कंप्लेंट बाकीच्या पोलीस स्टेशनमध्ये पण असेल ना? सावंत आता त्यांना म्हणतात, हो हो ते मी बघतो. हिचा फोटो आणि FIR कॉपी पाठवतो, जेणेकरून ही सायकी नाही हे आपल्याला मी तुम्हाला अपडेट करत राहतो. दोघींपैकी जरी घरी संपर्क झाला ना तरी खूप बरं होईल. हे सगळं ऐकत असते. आता तू सुद्धा आहेस आणि मी सुद्धा. सगळ्यांसाठी जे काही योग्य आहे ना तेच होईल. नागराज प्रियाच्या जवळ आलेला राहतो. ओ तन्वी मॅडम, त्या श्वेताचा फोन केव्हा येणार आहे? तर इथे माझे सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. आता इथे कोणत्याही क्षणी डिस्चार्ज देतील. चाललो आम्ही एकदाच त्या घाणेरड्या चार भिंतीमध्ये. आधी मला कळू दे ना श्वेता काय म्हणते तर. येईल तिचा फोन. तिच्यासाठी ते अवघडच काम आहे. तिच्यासाठी पण या सगळ्या गोष्टी सोप्या नाही आहेत. तिथे लेडीज नर्स आल्यानंतर नागराज चेहरा बदलतो त्याचा. तुला काही त्रास नाही होत आहे ना? आता सगळं व्यवस्थित आहे ना? रियालाही समजून जातं. हो हो काका, आता सगळं व्यवस्थित आहे, त्रासही नाही होत आहे. नर्सने प्रियासाठी सफरचंद आणलेलं राहतं. प्रिया नर्सला म्हणते, खरंच तुम्ही किती काळजी घेताय हो माझी. जिथून आता नर्स निघून जाते ती काळजी करू शकते. नर्स म्हणते, अहो ही तर माझी ड्युटीच आहे. आठवलं ना गं हिला पण. मंडळी नर्स गेलेली राहते बरं का, चंदाची प्लेट ठेवून. सुद्धा अडकली तुझ्या जाळ्यात आता. तुला कंटाळ येत नाही का ग? हो, इतकी वर्षापासून मी ते सुभेदार किल्लेदारला थापाच तर मारतीये. असं काय चीज आहे? ते तुम्ही बघताय ना काका, हे तर फक्त सुरुवात आहे, म्हणजे टोक आहे हो. अजून खरा टाइम तर अजून बाकी आहे. बघितलं की हेच तर टॅलेंट आहे तुझं. मी तिकडे तुरुंगात चढणार आणि तो इथे मस्तपैकी आयुष करणार. हो थांबा ना, वाट बघा येणार फोन. अगं थांब ना, जर माझ्या हातात असतं तर मी तुरुंगात कशाला जाईल, इथेच थांबेल ना. सांगा तुमचे रिपोर्ट नॉर्मल काय? कारण तुम्ही नॉर्मल वागता. प्रियाचं डोकं बघा, छान करते प्रिया. आता डॉक्टर आल्यावर असं करून दाखवायचं ना. ऍक्शन करून दाखवली बरं का मंडळी. असं कसं करून दाखवे? नागराज आता चिडून म्हणतो तिला, माझ्या शरीरात तर काही हालचाल व्हायला हवी ना, तर विश्वास बसेल ना. तुम्हाला सफरचंदाची ॲलर्जी आहे ना? एकदा तुमच्या बिल्डोक बायकोने तुम्हाला सफरचंद खाऊ घातलं होतं आणि तुम्हाला खूप त्रास झालाय, आठवतंय की मला? अहो मग वाट कसली बघताय, घ्या हे खा. एकदा का तुम्ही हे खाल्लं ना, मग कुठलाही डॉक्टर तुम्हाला जेलमध्ये नाही पाठवू शकणार. थंडपणे बोलतीस ग प्रिया तू. अगं माझ्या जीवावर बेतेल ना ते. तुमच्या जीवावर नाही बेतेल. ही ॲलर्जी नाहीये तुम्हाला. सायली आता घरी निघालेले असतात. काय हो,
एवढा विचार कसला करताय तुम्ही? ती अर्जुनला विचारते. अगं गणपती येतोय ना आता, आपल्या गाडीत बघ मुहूर्तच नाहीये. कुठून अरेंज करायची त्याचाच विचार करतोय मी. कशी असायला हवी? जरा थांबा हो. तुमचा हा प्रॉब्लेम आधीच सुटलाय. ती आता गिफ्टचा बॉक्स उघडते आणि त्यात बाप्पाची मूर्त काढते. अजून कशी सुंदर मूर्त सायलीच्या हातात असते. अगं वा बायको, परफेक्ट फिनिशिंग आहे आणि किती सुंदर आहे. मला गणपतीची मूर्त हवी होती हे मला आधीच माहित होतं. अगं पण तुला मिळाली कुठून? अहो मी शोधाशोध करून खास पेनच्या ह्याच्यातून ही मूर्त आणली आहे. पण पेनवरून आणली तितकं काय खास आहे या मूर्तीमध्ये? पॅड म्हणून मिळालेली असं सुरेख गणेश मूर्ती तिच्या कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्ष बसलेला हा वारसा आहे. किती प्रेमाने सरी रंगवलंय. बायको अगं हात लावला तर किती किती मेहनतीने आणि श्रद्धेने बनवली आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही गणेशची मूर्ती आपण इथे ठेवूया. परंपरा पण जपल्या जाईल आणि निसर्गाची पण काळजी घेतल्या जाईल. खरंच तू किती चांगला विचार करून ती शोधून आणली आहे. तुला मनापासून थँक्यू. पोलीस फोन आणून देतात. तो कोणाचा फोन नसतो मंडळी, श्वेताचाच असतो. सांगते तिला, अगं बाहेर लक्ष ठेव. हो, सगळं सांगायला लागते. अगं वात्सल्य आश्रमाची नवीन संस्थापक पहिली सुभेदार आहे. म्हणजे आता वात्सल्य आश्रमात काहीही झालं तरी त्याला जबाबदार कोण? सायली सुभेदार. तर मंडळी आता पुढील भागात अर्जुन सायली घरी आलेले राहतात. ती कल्पना काकूच्या हातात सर्टिफिकेट देते. अगं सायली, ते फक्त सर्टिफिकेट नाहीये, खूप मोठी जबाबदारी आहे. तिकडे राकेश आणि सचिन प्लॅन करत असतात. सचिन आता इन्स्पेक्टरला फोन लावतो की तुम्ही उद्या त्या माणसाला घेऊन जा आश्रमात. इकडं म्हणतो आता अर्जुन सायलीवर वार करण्याची पूर्ण तयारी झालेली आहे. आता कुठे लपायचं हे सुद्धा त्यांना कळणार नाही. सायली रोमॅन्टिक झालेले असतात. अर्जुन म्हणत असतो सायलीला, आपलं बाळ कसं दिसेल आपण इमॅजिन करू आणि चित्र काढू. इतक्यातच कुसुमताईचा फोन वाजतो. कुसुम तिला तातडीने म्हणजे लवकरात लवकर असं बोलून येते आश्रम